नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमानी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकताल। तसेच व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, त्या दुसऱ्यांना त्याचा लाभ घेऊ द्या आणि कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी असू द्या। या चॅनलवरती भगवद्गीतेचे 18 अध्याय अपलोड केलेले आहेत, ज्ञानेश्वरीचे 17 अध्याय अपलोड केलेले आहेत। हा 18वा अध्याय अपलोड करत आहे। 18वा अध्याय हा 17 अध्यायावरती आधारित आहे। या 18व्या अध्यायामध्ये मोक्ष संन्यास योग अध्यायाचं नाव आहे। या अध्यायामध्ये गीतेचा निष्कर्ष आणि त्यागाची पूर्णता सांगितलेली आहे। भगवद्गीतेतील प्रमुख विषय प्रथमतः श्लोक नंबर 1 ते 78 मध्ये 1 ते 12, श्लोक नंबर 1 ते 12, श्लोक नंबर 13 ते 18, श्लोक नंबर 19 ते 40, श्लोक नंबर 41 ते 78, श्लोक नंबर 49 ते 55, श्लोक नंबर 56 ते 66, श्लोक नंबर 67 ते 68, 78 मध्ये काय विषय आहे तो पाहू। त्याच्यानंतर प्रत्येक संपूर्ण श्लोकातील विषय प्रत्येक श्लोकाद्वारे पाहू। श्लोक नंबर 1 ते 12 मध्ये त्यागाचा विषय, श्लोक नंबर 13 ते 18 मध्ये कर्मे घडतात त्या संबंधी सांख्य सिद्धांताचे कथन, श्लोक नंबर 19 ते 40 ज्ञान कर्म कर्ता बुद्धी धृती आणि सुख यांचे त्रिगुणात्मक निरनिराळे भेद, श्लोक नंबर 41 ते 48 मध्ये फलासहित वर्णधर्माचा विषय, श्लोक नंबर 49 ते 55 मध्ये ज्ञाननिष्ठेचा विषय, श्लोक नंबर 56 ते 66 मध्ये भक्तीसहित निष्काम कर्मयोगाचा विषय, श्लोक नंबर 67 ते 78 मध्ये श्री गीतेचे महात्म्य सांगितले आहे। आता संपूर्ण श्लोकातील विषय प्रत्येक श्लोकाद्वारे पाहूया। श्लोक नंबर 1 मध्ये संन्यास व त्यागाचे तत्व जाणण्यासाठी अर्जुनाचा प्रश्न, श्लोक नंबर 2 ते 3 मध्ये त्यागाविषयी 4 सिद्धांत सांगितले, श्लोक नंबर 4 मध्ये त्यागाविषयी भगवंतांचा निर्णय आहे, श्लोक नंबर 5 मध्ये यज्ञ दान तप या कर्माच्या त्यागाचा निषेध, श्लोक नंबर 6 मध्ये यज्ञ दान तप व कर्माचे फल व त्याच्या आसक्तीचा त्याग, श्लोक नंबर 7, 8, 9 तामस राजस सात्विक त्यागाचे लक्षण, श्लोक नंबर 10 मध्ये रागद्वेषाचा त्याग हे त्यागी पुरुषाचे लक्षण, श्लोक नंबर 11 मध्ये प्रत्यक्ष सर्व कर्मत्याग अशक्य कर्मफळाचा त्याग हे त्यागी पुरुषाचे लक्षण, श्लोक नंबर 12 मध्ये सकामी पुरुषांना कर्मफळाची प्राप्ती आणि त्यागी पुरुषांना कर्मफळाचा सर्वथा अभाव, श्लोक नंबर 13 ते 15 मध्ये सर्व कर्मे घडण्याला अधिष्ठानादी 5 हेतू असल्याचे निरूपण सांगितलेले आहे। श्लोक नंबर 16 मध्ये आत्म्याला कर्ता मानणाऱ्यांची निंदा, श्लोक नंबर 17 मध्ये आत्म्याला अकर्ता मानणाऱ्यांची प्रशंसा, श्लोक नंबर 18 मध्ये कर्म प्रेरक व कर्मसंग्रह याचा अर्थ, श्लोक नंबर 19 मध्ये ज्ञान कर्म व कर्ता यांचे तिन्ही गुणानुसार भेद ऐकण्याविषयी भगवंतांची आज्ञा, श्लोक नंबर 20, 21, 22 सात्विक राजस तामस ज्ञानाचे लक्षण, श्लोक नंबर 23, 24, 25 सात्विक राजस तामस कर्माचे लक्षण, श्लोक नंबर 26, 27, 28 सात्विक राजस तामस कर्त्याचे लक्षण, श्लोक नंबर 29 मध्ये 3 गुणानुसार बुद्धीचे व धृतीचे भेद ऐकण्याविषयी भगवंतांची आज्ञा, श्लोक नंबर 30, 31, 32 सात्विक राजस तामस बुद्धीचे लक्षण, श्लोक नंबर 33, 34, 35 सात्विकी राजसी तामसी धृतीचे लक्षण, श्लोक नंबर 36, 37 मध्ये तिन्ही गुणानुसार सुखाचे भेद ऐकावयास भगवंताची आज्ञा व सात्विक सुखाचे लक्षण सांगितलेले आहे। श्लोक नंबर 38 मध्ये राजस सुखाचे लक्षण, श्लोक नंबर 39 मध्ये तामस सुखाचे लक्षण, श्लोक नंबर 40 मध्ये तिन्ही गुणांच्या विषयांचा उपसंहार, श्लोक नंबर 41 मध्ये वर्णधर्माच्या विषयाचा आरंभ, श्लोक नंबर 42 मध्ये ब्राह्मणाच्या स्वाभाविक कर्माचे कथन, श्लोक नंबर 43 मध्ये क्षत्रियांच्या स्वाभाविक कर्माचे कथन, श्लोक नंबर 44 मध्ये वैश्य व शूद्र यांच्या स्वाभाविक कर्माचे कथन केलेले आहे, श्लोक नंबर 45 ते 46 मध्ये स्वाभाविक कर्माद्वारा भगवत प्राप्ती होते। कर्मार्पणाचा विधी, भगवत प्राप्ती कर्मार्पणाचा विधी, श्लोक नंबर 47 मध्ये स्वधर्म पालनाची प्रशंसा, श्लोक नंबर 48 मध्ये स्वधर्म त्यागाचा निषेध केलेला आहे, श्लोक नंबर 49 मध्ये सांख्ययोगाने भगवत प्राप्तीचे कथन केलेले आहे, श्लोक नंबर 50 मध्ये ज्ञानयोगानुसार भगवत प्राप्तीला विधी समजून घेण्यास अर्जुनाला भगवंतांची आज्ञा,
श्लोक नंबर 51, 52, 53 ज्ञानयोगानुसार भगवत प्राप्तीचा पात्र होण्याचा विधी। श्लोक नंबर 54 मध्ये ज्ञानयोगाने पराभक्तीची प्राप्ती। श्लोक नंबर 55 मध्ये पराभक्तीने भगवत प्राप्ती होते। श्लोक नंबर 56 मध्ये भक्तियुक्त निष्काम कर्मयोगाने भगवत प्राप्ती। श्लोक नंबर 57 मध्ये भक्तियुक्त निष्काम कर्मयोगाचरण करावयास भगवंतांची आज्ञा। श्लोक नंबर 58 मध्ये भगवत चिंतनाने उद्धार आणि भगवत आज्ञेचे उल्लंघन केल्याने अधोगती। श्लोक नंबर 59-60 प्रकृतीच्या प्रबलतेने इच्छा नसतानाही स्वाभाविक कर्मे होतात। श्लोक नंबर 61 मध्ये सर्वाच्या हृदयात अंतर्यामी परमात्म्याची व्यापकता सांगितलेली आहे। श्लोक नंबर 62 मध्ये ईश्वराला शरण जाण्याची आज्ञा व त्याचे फळ। श्लोक नंबर 63 मध्ये उपदेशाचा सुपसंहार। श्लोक नंबर 64 मध्ये अर्जुनाच्या प्रातीमुळे पूर्ण उपदेशाला प्रारंभ। श्लोक नंबर 65 मध्ये भगवंताची भक्ती करण्याची आज्ञा व तिचे फळ। श्लोक नंबर 66 मध्ये सांगितलेलं आहे सर्व धर्माचा आश्रय सोडून केवळ भगवंताला शरण जाण्याची भगवत शरण होण्याची आज्ञा केलेली आहे। श्लोक नंबर 67 मध्ये अपात्राला गीतेचा उपदेश करण्याचा निषेध। श्लोक नंबर 68 ते 69 मध्ये श्री गीतेच्या प्रचाराने महात्म्य। श्लोक नंबर 70 मध्ये श्री गीतेच्या पठणाचे महात्म्य। श्लोक नंबर 71 मध्ये श्री गीतेच्या श्रवणाचे महात्म्य। श्लोक नंबर 72 मध्ये श्री गीतेच्या श्रवणाने अर्जुनाचा मोह गेला का नाही हे जाणण्यासाठी भगवंताचा प्रश्न। श्लोक नंबर 73 मध्ये आपला मोह गेला हे कबूल करून अर्जुनाने भगवत आज्ञा मानण्याची प्रतिज्ञा करणे। श्लोक नंबर 74-75 श्रीकृष्ण व अर्जुनांच्या संवादाचा महिमा। श्लोक नंबर 76 श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादाने संजय हर्षित होणे। श्लोक नंबर 77 मध्ये भगवंताच्या विश्वरूपाचे स्मरण करून संजयाचे हर्षित होणे। श्लोक नंबर 78 मध्ये श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या प्रभावाचे कथन। श्रोते हो, मी हे श्लोक पुढे तुम्हाला प्रत्येक नंबरद्वारे श्लोक वाचतोय जेणेकरून तुम्हाला समजावं। आता मी हा अध्याय चालू करत आहे मराठीमधील सार। श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम नमः शिवाय। ओम साईनाथाय नमः। अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, संन्यास व त्याग यांचे तत्व वेगवेगळे जाणण्याची मी इच्छा करतो। श्रीकृष्ण म्हणाले, पंडित लोक काम्य कर्माचा त्याग हा संन्यास समजतात आणि कित्येक विचारी पुरुष सर्व कर्माच्या फळांचा त्याग करणे याला त्याग म्हणतात। वेली सर्वांगाने फळा फुलांनी भरते। आंब्याचे झाड पल्लव मोहोर व आंबे यांच्या योगाने मोहरून येते, पण वसंत ऋतूत यापैकी कशालाही हात न लावता सर्वांना सोडून पुढे जातो। त्याप्रमाणे कर्माची शास्त्र मर्यादा न ओलांडता नित्य नैमित्तिक कर्म करण्याकडे चित्त द्यावे। नंतर मात्र त्यापासून प्राप्त होणाऱ्या फळाचा त्याग करावा। या कर्मफल त्यागाला त्याग असे म्हणतात। मुळातच कार्य टाकणे याला संन्यास म्हणतात। अर्जुना, त्यागाला योग्य नाही त्याचा त्याग करू नये व त्यागाला योग्य आहे त्याचा स्वीकार करू नये। कित्येक विद्वान म्हणतात की कर्म सर्वच दोषयुक्त आहे म्हणून ते त्यागणे योग्य आहे, आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ, दान आणि तपरूपी कर्म त्यागणे योग्य नाही। हे अर्जुना, त्या त्यागाच्या विषयात माझा निर्णय ऐक। त्याग सात्विक, राजस व तामस असा 3 प्रकारचा सांगितला आहे। अर्जुना, यज्ञ, दान, तप ही कर्मे आहेत, ती अवश्य केली पाहिजेत। प्रवासी मनुष्याने जसे चालणे सोडू नये किंवा नाव पलीकडच्या तीराला न पोचता टाकू नये, त्याप्रमाणे पूर्ण आत्मज्ञान होईपर्यंत यज्ञ, तप कर्मे टाकू नयेत। श्रद्धेने तत्परतेने कर्म केले तर ते रजोगुण तमोगुण यांचा नाश करून सत्वशुद्धीचे धाम दाखवते। सत्वशुद्धीची अपेक्षा करणाऱ्याला कर्मे ही तीर्थाप्रमाणे पावन करणारी आहेत। तीर्थाने देहावरील मूळ धुतला जातो व सत्कर्माने अंतकरणातील मळ धुतला जातो। कर्मानेच कर्मबंधनापासून सुटका केली पाहिजे। अर्जुना, अहंकाराने कर्तृत्व अंगावर न घेता यथायोग्य कर्मे करावीत। कर्माच्या फळाकडे मन लावू नये। कर्माला सुरुवात करण्याच्या आधीच त्याच्या फळाविषयी आशा नष्ट करावी। फळाची आसक्ती टाकून आणि कर्तृत्व अहंकार सोडून कर्मे करावीत, हाच माझा संदेश आहे। अर्जुना,
नित्य कर्माचा त्याग करणे योग्य नाही. अज्ञानाने केलेला नित्यकर्माचा त्याग तो तामस म्हटला जातो. डोके दुखते म्हणून रागाने डोके जसे तोडून टाकावे त्याप्रमाणे सर्वच कर्माने बंधन प्राप्त होते, म्हणूनच कर्मच टाकणे योग्य नाही. जो पुरुष कर्म दुःखरूप आहे अशा समजुतीने आणि शारीरिक कष्टाच्या भयाने कर्माचा त्याग करतो तो राजस त्याग होय. राजस त्याग करूनही त्यागाचे फळ लाभत नाही, मोक्षाची प्राप्ती होत नाही. हे अर्जुना, करणे कर्तव्य आहे असे समजून जे शास्त्र विधाने विनियत केलेले कर्तव्य कर्म आसक्ती व फळ यांचा त्याग करून केले जाते तो सात्विक त्याग होय. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचा गंज व काळेपणा हे दोन्ही जसे जातात तसे सात्विक त्यागाने रज आणि तम हे दोन्ही गोष्टी नष्ट होतात. आत्मज्ञानाच्या दृष्टीने सर्व कर्मे शुद्ध होऊन जातात, म्हणून तो शुभ कर्मापासून होणाऱ्या सुखाने हर्षित होत नाही आणि अशुभ कर्मापासून होणाऱ्या दुःखाने विषण्ण होत नाही. जागे झालेल्या मनुष्याला स्वप्नाविषयी जसा भ्रम नसतो त्याप्रमाणे या शुभाशुभ कर्माविषयी त्याच्या मनात काही एक विकल्प नसतो. दोन्ही कर्माविषयी समान बुद्धी झालेली असते, म्हणून तो पुरुष कर्म आणि कर्ता या दैत्याची वार्ता देखील जाणत नाही. अर्जुना, अशा पुरुषाकडून जो घडतो तो सात्विक त्याग होय. अशा प्रकारे कर्मे टाकली तर ती सर्वतोपरी टाकली जातात, अन्य पद्धतीने टाकली तरी ती जीवाला अधिकच बांधून टाकतात. देह धारण करणाऱ्या देहाभिमानी पुरुषाकडून सर्वथा कर्माचा त्याग करणे शक्य नाही. जो कर्मफलाचा त्याग करणारा आहे तोच त्यागी म्हटला जातो. अर्जुना, देहाचा आकार प्राप्त झाल्यानंतर जे लोक कर्माचा कंटाळा करतात ते मूर्ख आहेत. दिवा स्वतःच्या प्रकाशाचा द्वेष करू शकेल काय? त्याप्रमाणे प्रत्येक प्राणी शरीर रूपाने नांदत आहे तोपर्यंत कर्मत्याग कसा घडणार? कर्मफळ ईश्वराला अर्पण करावे. त्याच्या प्रसन्नतेने आत्मज्ञान प्रकाशित होते. त्या आत्मज्ञानाने अविद्येसह कर्म नष्ट होते. अर्जुना, असा जेव्हा कर्माचा त्याग करावा तेव्हा त्याचा त्याग होत असतो. अर्जुना, तोच त्रिभुवनात त्यागी आहे ज्याने कर्मच नैष्कर्म्य अवस्थेला नेले आहे. सकामी पुरुषाच्या कर्माचे इष्ट म्हणजे चांगले व अनिष्ट म्हणजे वाईट व मिश्र असे 3 प्रकारचे फळ मृत्यूनंतरही होते. पण त्यागी पुरुषाच्या कर्माचे फळ कधीही होत नाही. कर्मापासून फळभोग व फळभोगापासून पुनर्कर्म अशी साध्य साधनांच्या प्रकाराने म्हणजे बीज अंकुर या न्यायाने तो फळभोग पसरत जातो. याप्रमाणे कर्मफळाचा त्याग न करणारे लोक संसाराने गुरफटले जातात. ज्यांनी फळाचा त्याग केल्यामुळे पुष्कळ फळे देण्याचे काम संपलेले असते त्या निष्काम कर्मयोगाने झालेल्या चित्तशुद्धीच्या साह्याने गुरु कृपारूपी अमृताच्या तुषाराने विकसित झालेल्या ज्ञानाने जीव ब्रह्मातील दैत्यरूपी दारिद्र्य संपलेले असते. तेव्हा मिथ्या जगताच्या आकाराने जे भासते ते जीवाने केलेल्या कर्माचे इष्ट अनिष्ट आणि मिश्र या स्वरूपाचे फळच असल्यामुळे ते त्रिविध फळ ज्ञानाने नष्ट होते आणि त्या अवस्थेत भोगता भोग्य आणि भोग ही त्रिपुटी देखील आपोआपच नष्ट होते. अर्जुना, असा हा ज्ञान प्रधान संन्यास ज्यांना घडतो ते कर्मभोगापासून होणाऱ्या शोकापासून मुक्त होतात. हे महाभावो, संपूर्ण कर्म सिद्ध होण्यास ही 5 कारणे सांख्य सिद्धांतात सांगितली आहेत. ती माझ्यापासून नीट समजावून घे. या विषयात आधार करता व निरनिराळे कारण नाना प्रकारच्या निरनिराळ्या चेष्टा म्हणजे इंद्रियाचे व्यापार तसेच 5वे कारण दैव म्हटले जाते. दैव म्हटले आहे. अर्जुना, या कर्माच्या उत्पत्तीविषयी देह हा पहिले कारण आहे. या देहाला अधिष्ठान असे म्हणतात. या देहात भोगता म्हणून राहणारा जीव स्वतःच्या सुख दुःखात्मक भोग्यासह राहतो म्हणून देहास अधिष्ठान म्हणतात. सुख दुःखे भोगण्यासाठी पुरुषाला देहा वाचून दुसरे स्थान नाही म्हणून देहाच अधिष्ठान म्हणतात. 22 तत्वांचे कुटुंब राहण्याचे घर आहे म्हणून देहास अधिष्ठान म्हणतात. जागृती, स्वप्न व सुषुप्ती या 3 अवस्थांचा आधार हा ध्येय म्हणून या देहाला अधिष्ठान म्हणतात. अर्जुना, कर्ता हा कर्माचे दुसरे कारण आहे. चैतन्याने प्रतिबिंब म्हणजे जीव हा कर्ता. वस्तुतः देह इंद्रियाने प्रकृती कर्मे करते, परंतु जो ती कर्मे मी केली असे भ्रमाने म्हणतो तो जीव या प्रकरणात कर्ता या नावाने सांगितला आहे. बुद्धीत असलेले ज्ञान ज्या स्तोत्र तोक चक्षु जिवा ग्राण या इंद्रियाच्या भेदाने देहाच्या बाहेर इंद्रियपणे पसरतो ती ही वेगवेगळी श्रोत्र ही इंद्रिये या कर्माचे तिसरे कारण आहे. वायूची क्रियाशक्ती मुळात
एक आहे, परंतु शरीरातील निरनिराळ्या स्थानामुळे व त्या त्या असाधारण व्यापारामुळे भिन्न भिन्न स्वरूपाला व नावाला प्राप्त होतो. या कर्म प्रकरणात व्यापाराचे मार्गाने भिन्न झालेली ती वायुशक्ती कर्माचे चौथे कारण आहे. त्याचप्रमाणे अंतःकरणात ज्या काम संकल्पादी वृत्ती आहेत त्या सर्व वृत्तीच्या वैभवात ज्ञानप्रधान बुद्धीच एकटी चांगली आहे आणि त्या बुद्धीलाही प्रत्येक वेळी नवी नवी शोभा इंद्रियाच्या उत्साहामुळे आहे. आणि इंद्रियाच्या उत्साह मंडळाचा एकच एक शुद्ध अलंकार हा आहे की जेव्हा त्या इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवतांचा समुदाय असतो तो इंद्रियानुग्राहक देवसमूह कर्माचे सर्वात चांगले असे पाचवे कारण आहे. अर्जुना, मनुष्य मन, वाणी व शरीर यांनी शास्त्राला अनुसरून अथवा त्याच्या विपरीत जे काही कर्म आरंभतो त्याची ही 5 कारणे आहेत. मन हे कर्म करण्याचा संकल्प होण्यास कारण आहे. तो संकल्प वाणीचा दिवा आहे. वाणीकडून मला हे कर्म करावयाचे आहे असे बोलावयास लावतो. मग ती वाणीची मशाल आणि कर्माच्या वाटा दाखवते. तो करता जो जीवात्मा तो कर्तेपणाच्या उद्योगात प्रवेश करतो. ते शरीर, वाणी आणि मन यांचा समूह शारीरिक, वाचिक, मानसिक कर्माला कारण आहे. शरीर, जीवात्मा, इंद्रिय, वायूची क्रियाशक्ती आणि इंद्रियानुग्राहक देवता या 5 उपादान कारणाची आणि 5 निमित्त कारणाची नियमाने एकत्र उपस्थिती असते तेव्हा त्या कर्मसमूहाची उभारणी होते. जो पुरुष अशुद्ध बुद्धी असल्यामुळे त्या विषयात केवळ शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो तो मलिन बुद्धीचा अज्ञानी यथार्थ समजतच नाही. सूर्य जसा दिवस व रात्र न होता उदयाने दिवस व असताना रात्र करीत असतो त्याप्रमाणे आत्मा ही कर्म आणि कर्ता यापैकी न होता दोघांनाही प्रकाशित करतो. परंतु देहच मी आहे असे मानण्याची भ्रमाने ज्याची बुद्धी देहाच्या ठिकाणी स्थिर झाली आहे त्याला त्या ठिकाणी अज्ञानाची मध्यरात्री आली आहे. देहरूप असलेला मीच कर्माचा कर्ता आहे असे तो मानत असतो. असंस्कृत बुद्धीचा मनुष्य अशुद्ध अविकारी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रकृतीने केलेल्या कर्तव्याचा आरोप करतो व असंख्य कर्मे करीत राहतो. अर्जुना, ज्या पुरुषाच्या अंतःकरणात मी करता आहे असा भाव नसतो तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि संपूर्ण कर्मात लिप्त होत नाही तो पुरुष या सर्व लोकांना मारूनही वास्तविक मारित नाही किंवा पापाने बांधला जात नाही. बाल्यावस्था निघून जाते तेव्हा बागुल बुवाला आधार राहत नाही किंवा जागृती प्राप्त झाल्यानंतर दृष्टीला स्वप्न जसे दिसत नाही तशी त्या मुक्ता करता अनंत हो ममता उरत नाही. सूर्य आधार मिळवण्यासाठी कोणत्याही गुहेत शिरो परंतु तो अंधार त्याच्या वाटेला येत नाही. त्याप्रमाणे मी देह नसून आत्मा आहे अशा भावाने जो वापला जातो जो त्या द्रष्टाकडे पाहतो ते द्रश्यासह त्याचाच आत्मा होतो. मुक्त पुरुषाने जे कर्त करावे ते स्वभावात तोच असतो, त्याचा आत्मा असतो. त्यामुळे तो मुक्त कोणत्या कर्मात अडकत नाही. मुक्ताला व्यापकपणामुळे क्रियारहित्व प्राप्त झालेले असते. याप्रमाणे ज्याच्या आत्मानुभवात देहाची ठिकाणी असणारा अहंभाव मिथ्या झाला तरीसुद्धा देहाची असेपर्यंत कर्मे घडत असतात. अर्जुना, अरण्यातील झाडे न लावता वन तयार होते, न बांधता गंधर्वनगर जसे निर्माण होते त्याप्रमाणे आत्म्याच्या प्रयत्ना वाचून देहा ही 5 कारणापासून आपोआप सर्व क्रिया होतात. आपल्या उदयाने चंद्रविकासी कुमोद कसे संकुचित होते आणि सूर्य विकासी कमळ कसे विकसित होते हे दोन्ही प्रकार सूर्य जसा जाणत नाही त्याप्रमाणे जो मुक्त देहांत असूनही मी देह नाही अशा बोधाने असतो. जो मुक्त पुरुष आत्म्याचे शुद्ध स्वरूप झाला आहे त्याला कर्माची बंदीशाळा नाही. ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय हे तिन्ही कर्माचे प्रेरक आहेत. अर्थात या तिन्हीच्या संयोगाने कर्मात प्रवृत्त होण्याची इच्छा उत्पन्न होत असते आणि कर्ता, करण, क्रिया असा 3 प्रकारचा कर्मसंग्रह आहे. अर्थात या तिन्हीच्या संयोगाने कर्म घडते. ज्ञान म्हणजे विषयाचे प्रकाशन करण्याची क्रिया, ज्ञाता म्हणजे ज्ञानाचा आश्रय असलेले अंतःकरण व ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय घटपटादी हे 3 जगाच्या प्रवृत्तीचे बीज असून या तिघामुळे जीवाची कर्माकडे प्रवृत्ती होते. अर्जुना, बुद्धी, मन, चित्त व अहंकार हे अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत. अंतःकरणाच्या बाहेर त्वचा, कान, डोळे, जिव्हा आणि नाक ही 5 प्रकारची ज्ञानजनक इंद्रिय आहेत. करता जो जीवात्मा तो देहाच्या आतली करणे बुद्धी, मन, चित्त व अहंकार जी आहेत त्यापैकी बुद्धीने हे कर्म केले पाहिजे.
असं कर्तव्याचा निश्चय करतो, मनाने कर्तव्याची इच्छा करतो, चित्ताने कर्तव्याचे अखंड चिंतन करतो, अहंकाराने माझे हे कर्तव्य आहे, मी या कर्तव्याचा कर्ता आहे असा गर्व वाहतो. याप्रमाणे अंतःकरण चतुष्टयाने प्रथम कर्तव्याला आपल्या मापात बसवले, नंतर त्या कर्तव्यापासून सुख निर्माण होणार हे त्याला कळले तर अंतःकरणाच्या बाहेरची चक्षुरादी 5 ज्ञानेंद्रिय व 5 कर्मेंद्रिय त्यांना जागृत करून लवकरच क्रियेकडे प्रवृत्त करतो. मग कर्माचे फळ हाताशी येईपर्यंत त्या इंद्रिय समूहाकडून पुष्कळच कष्ट करून घेतो. ते कर्तव्य दुःखकारक आहे असे वाटले तर त्याचा त्याग करतो. अर्जुना, त्याग स्वीकाराविषयी इंद्रियाचे जोखंड मानेवर वाहत असताना त्या ज्ञातालाच कर्ता असे म्हणतात. कर्त्याने आरंभलेली सर्व कर्मे करण्याविषयी इंद्रिय ही आहुताप्रमाणे शक्तिशाली आहेत, म्हणून इंद्रियांना करणे म्हणतात. आणि याच करण्याच्या योगाने कर्ता ज्या क्रियेची उभारणी करतो त्या सामान्य क्रियेने व्यापले जाते, त्याला कर्म असे म्हणतात. ज्ञान, कर्म आणि कर्ता हे सत्व, रज, तम या 3 गुणांच्या भेदाने 3 प्रकारचे सांगितले आहेत. अर्जुना, ज्या ज्ञानाने मनुष्य भिन्न भिन्न सर्व भूतांच्या ठिकाणी एक अविनाशी परमात्मभाव विभागरहित समभावाने स्थित पाहतो ते ज्ञान सात्विक होय. नेयाला पाहू गेले असतात नेय बाजूला सारले जाते व त्या नेयाच्या नामरूपाची प्रतीती न येऊन ज्ञाता म्हणजे आत्मा पुढे पडतो. सर्व पदार्थ आत्मरूपाने प्रतीतीला येतात ते ज्ञान सात्विक होय. ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांच्या ठिकाणी भिन्न भिन्न प्रकारांचे अनेक भाव पृथक पृथक जाणतो ते ज्ञान राजस होय. पदार्थाचे पुष्कळ भेद जाणून जे ज्ञान पदार्थानुसार लहान मोठ्या आकाराला प्राप्त होते ते राजस ज्ञान होय. जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते तसेच जे युक्तिहीन, तत्वार्थरहित व तुच्छ असते ते ज्ञान तामस होय. जे ज्ञान तामस गुण रूपी पिशाच्याने झडपले आहे त्यामुळे जे वेडे होऊन पंचविषयाच्या भोवती सारखे फिरत राहते, कोणत्याही विषयाला निषिद्ध म्हणत नाही. तामस ज्ञानाला सर्व जग आपले धन वाटते. सारे विश्व ज्या ज्ञानाने केवळ भोग्य विषय मानले आहे त्या ज्ञानाचे फळ देहाचे पोषण हे एकच आहे. जे कर्म शास्त्रविधीने नियत असे व कर्तेपणाचा अभिमान सोडून फलाशारहित पुरुषाने राग द्वेष त्यागून केलेले असते ते सात्विक कर्म होय. सात्विक ज्ञानामुळे सात्विक झालेला कर्ता काया वाचा मनाने नित्य नैमित्तिक कर्माचे अनुष्ठान करतो, परंतु कर्मफलाची इच्छा करीत नाही. संपूर्ण कर्म ब्रह्मार्पण करतो. अर्जुना, जे कर्म मोठ्या परिश्रमपूर्वक तसेच फळाची इच्छा ठेवणाऱ्या अहंकारी पुरुषाकडून केले जाते ते राजस कर्म होय. त्या माणसाच्या मनात मी एक मोठा कर्मठ आहे असा अहंकार भरलेला असतो. तो आई वडील गुरु यांना मानत नाही. क्लेशयुक्त काम्य कर्म हे राजस कर्म होय. अर्जुना, जे कर्म परिणाम हानी हिंसा आणि सामर्थ्य याचा विचार न करता केवळ अज्ञानाने आरंभले जाते त्याला तामस कर्म म्हणतात. ते कर्म शास्त्रनिंदेचे, लोकनिंदेचे काळे घर आहे. पतंग जसा दिव्याच्या द्वेषाने दिव्यावर झडप घालून स्वतः देहाने जळून जातो व दिवा विझवून जगाच्या डोळ्याला आंधळा करतो, त्याप्रमाणे घरातील सर्व घन वाया खर्ची पडले तरी चालेल, याशिवाय स्वतःच्या देहाचा घात झाला तरी चालेल, परंतु ज्या योगाने दुसऱ्याचा नाश होईल असे कर्म करतो ते कर्म तामस होय. आसक्तिहीन अहंकारयुक्त शब्द न बोलणारा धैर्यान व उत्साही कार्यसिद्धीत किंवा असिद्धीत हर्ष शोकादी विकार न पावणारा असतो तो करता सात्विक म्हटला जातो. फलाशा न ठेवता नित्य नैमित्तिक कर्मे करतो, श्रद्धेने पुष्कळ कर्मे करतो, पण मी करता आहे असे अभिमानाने बोलत नाही. कार्यसिद्धी किंवा असिद्धीमध्ये जो शांत असतो तो करता सात्विक होय. आसक्तियुक्त कर्माच्या फलाची इच्छा करणारा आणि लोभी तसाच हिंसक, दुसऱ्यांना पीडा देणारा, अशुद्ध चरणी व हर्ष शोकाने युक्त असतो तो करता राजस म्हटला जातो. राजस करता संपत्तीवर अतिशय लोभ करणारा असतो, तसेच दुसऱ्याच्या संपत्तीचा लोभ करणारा असतो.
मनाने, वाणीने व शरीराने कोणालाही दुःख देतो, तसेच स्वतःचा स्वार्थ साधित असता दुसऱ्याचे हित पाहत नाही. धोत्र्याच्या फुलाला आत गुंगी आणणारा मादकपणा असतो आणि बाहेर काटे असतात, त्याप्रमाणे तो आत बाहेर अपवित्र असतो. अर्जुना, विक्षेपयुक्त चित्ताला अशिक्षित, घमेंडखोर, धूर्त व दुसऱ्याच्या जीवनवृत्तीचा नाश करणारा, नेहमी शोकग्रस्त असणारा आणि दीर्घायुष्य असा करता तामसी म्हटला जातो. आपला व दुसऱ्याचा घात करणाऱ्याच्या वाईट क्रिया आहेत त्या करण्यास जो आरंभ करतो, ज्याच्या कृतीत मेळ नसतो, विचारपूर्वक व पूर्वनियोजित त्याची कृती नसते, तो अत्यंत लबाड असतो. सर्पाला दूध पाजल्यानंतर तो दुधाचे विष करतो, त्याप्रमाणे तो दुसऱ्याचे गुण घेतो व त्या गुणांचे दोषात रूपांतर करतो आणि दुसऱ्याला देतो. अशा तामस माणसाच्या छायेती उभे राहू नये. हे अर्जुना, बुद्धीचा व धारण शक्तीचा हा गुणामुळे होणारा त्रिविध भेद माझ्याकडून श्रवण कर. हे पार्था, प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग तसेच कर्तव्याला व अकर्तव्याला याचप्रमाणे भय व अभय यांना तसेच बंध व मोक्ष यांनी जी बुद्धी तत्वच जाणते ती बुद्धी सात्विक होय. जसा रत्नपारखी खऱ्या खोट्या रत्नांची परीक्षा करतो, त्याप्रमाणे जी बुद्धी संकुचित न होता निरवधिकपणाने कर्तव्याचा निर्णय जाणते ती बुद्धी सात्विक म्हटली जाते. अर्जुना, जो पुरुष ज्या बुद्धीच्या द्वारा धर्म, अधर्म, कर्तव्य, अकर्तव्य यांना विपरीत रूपाने जाणतो ती बुद्धी राजसी होय. शुद्ध कर्तव्याविषयी जी अज्ञानी आहे ती राजसी बुद्धी आहे. अर्जुना, जी बुद्धी तमोगुणाने व्याप्त होऊन अधर्माला धर्म आणि सर्व पदार्थाला विपरीत मानते ती तामसी बुद्धी होय. जेवढे वेद प्रतिपाद्य धर्म आहेत तेवढे त्या बुद्धीला पापे वाटतात आणि सत्य ते खोटे आहे असेच ती समजते. ती बुद्धी सर्व अर्थांना अनर्थ करून टाकते. कोणत्याही काळात जे नीतिशास्त्राने व्यवस्थित गुण म्हणून निश्चित केले आहे ते सर्व दोष मानते. हे पार्था, ध्यान योगाद्वारा ज्या अविभिचारी धारणेने मनुष्य मन, प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया धारण करीत असतो ती धारणा सात्विक होय. ज्या धैर्य राजाने यम आणि नियमांच्या योगाने मनाला आसन, प्राणायामांच्या योगाने प्राणाला, प्रत्याहार धारणेच्या योगाने इंद्रियांना परस्परातीत क्रियारूपी संभाषणे बंद करावयास लावली, मग मन, प्राण, इंद्रिय या सर्व निसंग झालेल्या मंडळींना योगाच्या कौशल्याने ध्यानाच्या आतल्या सविकल्प समाधी रूपी करात कोंडून टाकले जाते. ती ही अष्टांग योगकारक धारणा सात्विक आहे. हे अर्जुना, फलेच्छा असणारा मनुष्य अतिशक्तीमुळे ज्या धारणेने धर्म, अर्थ व काम यांना धारण करतो ती धारणा राजसी होय. तो जीवात्मा मी हे मिळवीन, मी हे भोगीन, मी हे करीन अशा मनोरथांच्या सागरावर, धर्मार्थ कामाच्या जहाजावर बसून ज्या धैर्यबळाने क्रियारूपी व्यापार करतो, त्या व्यापारात पाप पुण्यात्मक कर्माचे भांडवल घालतो, त्या भांडवलाच्या चौपट भोगाचा माल घरी येतो हा का पाहतो, ती राजस धारणा होय. अर्जुना, दुष्ट बुद्धीचा मनुष्य ज्या धारणेमुळे निद्रा, भय, चिंता, दुःख आणि उन्मत्तता यांना धारण करून राहतो ती धारणा तामसी होय. काळ जसा शरीराला कोणत्याही वेळी विसरत नाही त्याप्रमाणे तमोगुणी मनुष्याला गर्व सो कधीही सोडत नाही. निद्रा, भय, शोक, विषाद हे 5 ही दोष तामसाचे ठिकाणी असतात, ती धारणा तामसी होय. अर्जुना, आता 3 प्रकारचे सुख ही माझ्याकडून ऐक. ज्या सुखात साधक पुरुष भजन, ध्यान आणि सेवादी यांच्या अभ्यासाने रमतो व दुःखाच्या नाशाला प्राप्त होते ते सुख प्रथम साधनाच्या आरंभी विषयासारखे वाटते, परिणामी अमृततुल्य आहे. म्हणून जे भगवत विषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न झालेले सुख आहे ते सात्विक म्हटले आहे. ज्ञानाने आत्मसुख प्राप्त करून घेण्यासाठी मनाचा निग्रह, इंद्रियाचा निग्रह, उपरती, सहिष्णुता, चित्ताची एकाग्रता, गुरु देवता यांचे ठिकाणी परमविश्वास या सर्व विषयांचा जिथे मेळावा आहे तेथे ज्या सुखाला प्रवेश होतो, म्हणून ते सुख अवघड आहे. सर्व प्रकारच्या विषयी भोगाला टाळून स्वर्ग व ऐहिक संसाराला मर्यादांचे कुंपण घालून अंतःकरणात वैराग्य निर्माण होते तेव्हा आत्मसुख प्राप्त होते. द्राक्ष प्रारंभी आंबट असते परंतु पिकल्यानंतर त्याची गोडी वाढते, त्याप्रमाणे वैराग्यादी साधने अभ्यासाने परिपक्व झाल्यानंतर आत्मज्ञान होते.
आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर जे लाभते ते सात्विक सुख होय. साधना करताना कष्ट आहेत, पण साध्य प्राप्त झाल्यानंतर अखंड आनंद शिल्लक राहतो. अर्जुना, जे सुख विषय व इंद्रिय यांच्या संयोगाने होते ते भोगकाळी अमृतासारखे गोड वाटते, पण परिणामी विषासारखे होते, म्हणून ते सुख राजेस होय. इंद्रियाचे लाड केले असता धर्माचा हिरवागार मळा खाक जाळून विषयांचा सोळा भोगला जातो. तेथे पातके वाढू लागतात. ती पातके मनुष्याला नरकात पाठवतात. म्हणून या रजगुणाने बनलेल्या सुखाला हात लावू नये. अर्जुना, हे जे सुख आरंभी आणि परिणामी अंतकरणाला मोह निर्माण करणारे आहे, निद्रा, आळस आणि प्रमाद यांच्यापासून उत्पन्न होणारे आहे, ते तामस सुख म्हटले जाते. शास्त्राच्या विरुद्ध वागल्याने जे सुख प्राप्त होते, अभक्ष्य भक्षण अपेय पान केल्याने जे सुख होते, दुसऱ्याचे धन चोरल्याने जे सुख होते, जे आळसाने पुष्ट होते, जे झोपेने अनुभवले जाते, ज्याच्या आरंभी शेवटी आत्मप्राप्तीचा मार्ग विसरला जातो, ते सुख सर्वतोपरी तामस आहे. हे अर्जुना, पृथ्वीवर किंवा स्वर्गात अथवा देवातही असा कोणीही प्राणी नाही की जो या प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या 3 गुणापासून मुक्त असेल. यावन मात्र सर्व जगात त्रिगुणात्मक मायेचाच विकार आहे. माती वाचून चिखलाच्या गोळ्याला आणि पाण्या वाचून लाटांना उत्पत्ती आहे काय? त्याप्रमाणे असा कोणताही प्राणी खरोखरच झाला नाही, त्याचा गुणाशी संबंध नाही. सर्व प्राणी केवळ 3 गुणांचे बनलेले आहेत. हे अर्जुना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची कर्मे संभवत उत्पन्न झालेल्या गुणाने निरनिराळी केली आहेत. अंतकरणाचा निग्रह, इंद्रियाचे दमन, अंतर्बाह्य शुद्धी, धर्माकरता कष्ट सहन करणे, क्षमाभाव, मन, इंद्रिय व शरीर यांची सरलता, शास्त्र विषयक ज्ञान आणि परमात्माचा अनुभव ही ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. या विश्वाला चालवणाऱ्या परमसत्तेचा अनुभव घेऊन सर्व खलविंदम ब्राह्म याची जाणीव सदैव राहिली पाहिजे. अर्जुना, शौर्य, तेज, धैर्य, चतुरता, युद्धातून पळून जाणे, दान आणि स्वामीभाव ही क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत. अर्जुना, शेती करणे, गोरक्षण आणि व्यापार हे वैश्यांचे स्वाभाविक कर्म आहे आणि शूद्राचे देखील सेवारूप कर्म स्वाभाविक आहे. आपापल्या स्वाभाविक कर्मात रत असलेल्या पुरुषाला भगवत प्राप्तिप्रूप परमसिद्धीचा लाभ होतो. ज्या परमात्म्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती झाली, ज्याने हे सर्व जगत व्यापलेले आहे, त्या परमेश्वराचे आपल्या स्वाभाविक कर्माद्वारा पूजन करून मनुष्य परमसिद्धीला प्राप्त होतो. अर्जुना, तेजाने दिवे जसे व्यापलेले असतात, त्याप्रमाणे ज्याने हे सर्व जगत आत बाहेर पूर्ण व्यापून आहे, त्या सर्व स्वरूप ईश्वराची स्वकर्मरूप फलाफुलांनी पूजा केली असता ती त्याच्या अमर्याद संतोषाच कारण होते. सारे विश्व हे मंदिर आहे हे जाणून प्रत्येक कर्म सत्याने करावे, म्हणजे हृदयातील प्रेम प्रगट होईल. त्या विश्वात्मक प्रेमाने जीवन पूर्ण आनंदरूप बनून जाईल. उत्तम प्रकारे आचरलेल्या परधर्माहून गुणरहितही आपला धर्म श्रेष्ठ आहे, कारण स्वधर्मरूप कर्म करणारा पुरुष पापभागी होत नाही. अर्जुना, स्वाभाविक कर्म सदोष असले तरी पण ते टाकू नये. अग्नी जसा धुराने आच्छादलेला असतो, त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषाला आच्छादलेली आहेत. अंतकरण शुद्ध केले ती अंतकरणात फक्त प्रेम शिल्लक राहते. त्यामुळे कर्म हे कर्म न राहता अंतकरणातून शुद्ध निस्वार्थ प्रेमच प्रकट होत असते. कर्मातून दोष निर्माण होतात, परंतु शुद्ध प्रेमातून दोष निर्माण होत नाहीत. सर्वत्र असक्तरहित बुद्धी असलेली निस्पृह स्वाधीन अंतकरणाचा पुरुष सांख्ययोगाचे द्वारा परम नैकर्म्य सिद्धी प्राप्त करून घेतो. अर्जुना, पारद्याच्या जाळ्यात वारा जसा अडकत नाही, त्याप्रमाणे या देह, स्त्री, पुत्र, गृहादी संसाराने जे सर्वत्र जाळे पसरून ठेवले आहे, तेथे तो पुरुष अडकत नाही. अग्नी राखेत दडपून टाकला असता धूर जसा थांबतो, त्याप्रमाणे जेव्हा आत्मवेध लागतो तेव्हा ऐहिक पारलौकिक भोगाविषयी असलेल्या इच्छेचा मृत्यूच झालेला असतो. पौर्णिमेला आलिंगन दिलेला चंद्र जसा कलेची न्यूनता टाकून देतो, त्याप्रमाणे अर्जुना, गुरुकृपेने अंगीकारलेला तो साधक अज्ञान टाकून ज्ञानाने पूर्ण होतो.
अज्ञानाच्या पोटात कर्म कर्ता व कार्य अशी त्रिपुटी आहे. अज्ञान नष्ट झाल्याबरोबर कर्माची त्रिपुटी नाहीशी होती. अशा रीतीने ही मूळ अज्ञानासह सर्व कर्मसन्यास संभवतो. या ब्राह्म स्वरूपात स्वभावतः कोणतेही कर्म नाही म्हणून त्याला नैष्कर्म्य असे म्हणतात. वस्तुतः वायूचा लोप झाला असता तरंगतचा समुद्र आहे, त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाला असता जीव ब्रह्म आहेच. आपल्या स्वरूपाचे अज्ञान निवृत्त करणारे जे काही ज्ञान आहे ते गिळून स्वरूपाने असणे अशी जी अवस्था आहे त्यापेक्षा दुसरे या परमार्थात काहीही उत्पन्न व्हायचे नसते. म्हणून या अवस्थेला परमसिद्धी म्हटले जाते. हे कुंतीपुत्रा, अंतःकरणाची शुद्धिरूप सिद्धी प्राप्त झालेला पुरुष जसे सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होतो तसे जीव तत्वज्ञानाची परानिष्ठा आहे तीही माझ्याकडून थोडक्यात समजून घे. सूर्याचा उदय होताच अंधार हा प्रकाशच होतो किंवा दिव्याच्या संगतीने कापूर हा दिवाच होतो. त्याप्रमाणे गुरुने उपदेशलेल्या महावाक्याचे श्रवण झाल्याबरोबर जीव ब्रह्माचे दत्त बाधित होऊन त्याची अखंडकार वृत्ती आत्मस्वरूपाचे ठिकाणी विश्रांतीला प्राप्त होते. त्याला मग कर्म आहे असे कोणी म्हणू शकेल? आकाशाला कुठे येणे जाणे असते काय? विशुद्ध बुद्धीने युक्त एकांत व शुद्ध देशात राहणारा मित्ताहारी काया वाचा मन यांना जिंकलेला दृढ वैराग्य चांगल्या रीतीने असलेला पुरुष निरंतर ध्यान योग परायण असलेला सात्विक धारणेने अंतःकरणाला वश करून तसेच शब्दादी विषयांचा त्याग करून आणि प्रीती द्वेषानात नष्ट करून अहंकार बल घमेंड काम क्रोध व संग्रह यांचा त्याग करून ममता रहित आणि शांत अंतःकरणाचा पुरुष सच्चिदानंद ब्रह्म्यात ऐक्य पावण्याला योग्य होतो. वनात राहून त्याने स्वतःच्या अवयवांना सोबती केलेली असते. त्याचा आहार थोडासा पण संतोष मोठा असतो. काया वाचा व मन हे बाहेरचे प्रदेश जिंकून त्या साधकाने आकाश स्वाधीन केलेले असते. हातात आरसा घेतला असता त्यात आपले प्रतिबिंब जसे पाहता येते त्याप्रमाणे गुरुवाक्याने जागृत केलेल्या बोधात मी ब्रह्म आहे असा आपला निश्चय पाहतो. कुंडलिनी शक्तीला जागृत करून सुषुम्नेत कुंडलिनीला नेऊन त्या योगे तिला फुगवून मूलाधार चक्रापासून स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आणि आज्ञा या चक्रापर्यंत एक चक्राचा क्रमाने भेद करून ब्रह्मरंध्रात सहस्रदल असलेला 17व्या अमृतकलेने भरलेला जो मेघ त्याच्याकडून अमृताचा चांगला वर्षाव करून तो अमृताचा ओघ मूलाधारापर्यंत आणून 7 चक्ररूपी पुण्य पर्वतावर नाचत असलेला चैतन्यरूपी भैरवाच्या खापराच्या पात्रात वायू मनाची खिचडी आणि रोडगा घालून अष्टांग योगाचा हा बळकट समुदाय पुढे घालून झाल्यानंतर मागच्या बाजूला ध्यान देखील सिद्ध केलेले असते. त्या ज्ञानीराजाला ब्रह्माची समानता प्राप्त झाल्यामुळे हा राहत नाही. सर्व प्रकारचे दैत्य पूर्णपणे जाणे हेच ब्रह्मा होणे होय. सच्चिदानंद ब्रह्माशी तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा पुरुष कशाबद्दलही शोक करत नाही, कसली आकांक्षाही धरत नाही आणि तो सर्वभूतांच्या ठिकाणी आत्मदृष्टीने समजतो आणि माझ्या पराभक्तीला प्राप्त करून घेतो. पाठीवरील अक्षरे जशी हाताने सहज पुसता येतात त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीने नाना प्रकारचे भेद लोपून जातात. स्वप्नाचे दिसणे आणि न दिसणे हे जसे आपल्या ज्ञानाचे सत्तेवर अवलंबून आहे त्याप्रमाणे विश्वाचे अस्तित्व विश्वाचा अत्यंत भाव ज्या प्रकाशाने प्रकाशित होतो असा जो माझा सहज नित्यसिद्ध प्रकाश आहे तोच भक्ती या चांगल्या शब्दाने वर्णिला जातो. पराभक्तीच्या द्वारे तो मला तत्वत उत्पन्न प्रकारे जाणतो. मी जो व जसा आहे त्या भक्तीने मला यथार्थपणे जाणून त्याच वेळी माझ्या ठिकाणी प्रवेश करतो. ज्ञानी लोक भक्तीला स्वसंविती असे म्हणतात, शैव शक्ती म्हणतात. भक्ती प्राप्त झाली की विवेकासह वैराग्य आणि बंधासह मोक्ष हे दोघे आटून जातात आणि निवृत्तीसह वृत्ती बुडून जाते. समुद्राच्या अंगाशी एकरूप होऊन गंगा जशी समुद्रावर तळपते तोच प्रकार त्या भक्तीत आहे. जागे झाल्यावर स्वप्न जसे नष्ट होते त्यावेळी आपल्याशी जसे ऐक्य दिसते त्याप्रमाणे दैत्य वाचून तो भक्त माझे सुख अनुभवतो. त्याप्रमाणे जो पुरुष मीच झाला नाही त्याला मी कसा आहे केवढा आहे हे कसे कळेल? याकरता क्रमाने साधना करून ब्रह्मभावाच्या योग्यतेला आलेला पुरुष मीच झालेला असतो.
प्रभा जशी सूर्यबिंबाच्या ठिकाणी सर्वत्र विलास करते, त्याप्रमाणे तो कर्मयोगी माझे स्वरूप होऊन क्रिये वाचून माझी भक्ती करतो. अलंकार जसे अभेदाने सोन्याचे भजन करतात, त्या भक्ताला मी सर्वत्र दिसत असतो, त्यामुळे त्याला यात्रेसाठी काशीला जावे लागत नाही. अद्वैत स्वरूप हीच खरी यात्रा आहे. जो ब्रह्मरूप झाल्यामुळे परमार्थ त्याच्याकडून कोणतेही कार्य कर्म घडत नाही. या अकर्माचेच नाव पूजा आहे. तो मनाने जो संकल्प करील तो माझा जप आहे. तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी आहे. रत्नाशी कांती जशी एकरूप झालेली असते. अर्जुना, मी विश्वाचा आधार आहे. मी सर्व काळ उत्कर्षाला पावलेला विश्वाचा राजा आहे. मी स्वाभाविक सत्तारूप आहे. मी सर्व आणि सर्वात असलेला व सर्वाहून वेगळा आहे. मी नित्य नूतन आहे. मी सर्व विषय शून्य आहे. स्थूल आणि सूक्ष्म मीच आहे. सारांश जगात जे काही आहे ते मी आहे, मीच आहे. मी क्रियारहित, एक असंग, शोकरहित, व्याप्त आणि व्यापक, क्षरातील आणि अक्षरातील पुरुषोत्तम मीच आहे. मी सर्व गुणरहित व सर्व इंद्रिय रहित आहे. मी कुलगोत्र रहित, सर्वत्र समप्रमाणात आहे. मी स्वतंत्र आहे. मी साक्षात परब्रह्म आहे. एकातून एक वजा केल्यावर शून्य राहते, त्याप्रमाणे आहे व नाही हे दोघे एकमेकातून वजा केल्यावर मी शिल्लक राहतो. माझा आश्रय केलेला निष्काम कर्मयोगी सर्व कर्म सदा करीत राहून माझ्या कृपेने सनातन विनाशी असे परमपद प्राप्त करून घेतो. तो कर्मयोगी देशाने, काळाने व स्वभावाने ज्याचा नाश संभवत नाही, ते माझे अविनाशी पद प्राप्त करून घेतो. अर्जुना, सर्व कर्मांना मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून मतपरायण होऊन समत्व बुद्धिरूप निष्काम कर्मयोगाचे आचरण करून निरंतर चित्ताने माझ्याशी एकयुक्त हो. आकारातून छाया जशी वेगळी नसते तशी ती प्रकृती कल्पित असल्यामुळे अधिष्ठानभूत आत्मरूपापेक्षा वेगळी उरत नाही. अर्जुना, तू माझ्या ठिकाणी निरंतर मन लावण्याने माझ्या कृपेने जन्म, मृत्यू आदी सर्व संकटांना अनायासे तरून जाशील. आणि जर अहंकाराने माझे सांगणे ऐकले नाही तर परमार्थापासून भ्रष्ट होशील. अनन्य भक्तीने तू माझ्याशी एकरूप झालास की माझा प्रसाद तुला प्राप्त होईल. त्या प्रसादाने सर्व प्रकारच्या दुःखातून तू तरून जाशील. अर्जुना, अहंकाराने मी युद्ध करणार नाही असे जे मानतोस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. कारण तुझा छात्र स्वभाव तुला युद्धामध्ये प्रवृत्त करील. प्रकृती तुझ्याकडून युद्ध करवून घेईल. जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाही तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध झालेला असल्याने परवश होऊन करशील. ते अदृश्य प्रारब्ध कर्म ईश्वराच्या अधीन असल्यामुळे ईश्वराच्या आज्ञेच्या विरुद्ध असे काहीच करणार नाही. हे अर्जुना, शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने त्यांच्या कर्मानुसार भ्रमण करवीत सर्व भूत प्राण्यांची हृदयात स्थिर आहे. तो ईश्वर सर्व भूतांची अंतरात हृदयरूपी महाकाशात समिष्ट जीवांच्या ज्ञानरूप बुद्धिवृत्तीच्या हजारो किरणांनी उदयाला आला आहे. ब्रह्मदेवापासून छोट्या किड्यापर्यंत सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार अधिकाराला प्राप्त करून देऊन देहाचे विविध आकार दाखवतो. देहाचे जे आकार तेच निराकार आत्म्याचे दुसरे साकार रूप आहे असे समजून अंतकरण विशिष्ट जीव त्या देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी ठेवून मनुष्य, देव, पशु, पक्षी इत्यादी रूपाने प्रकट होतो. याप्रमाणे देहरूपी यंत्रावर सर्व भूतांना अहंकाराच्या द्वारा चढवून त्यांच्या संचित कर्माची दोरी हलवीत असतो. ज्याप्रमाणे चक्री वारा गवताला आकाशात फिरवतो त्याप्रमाणे तो ईश्वर या भूतांना त्यांच्या कर्मानुसार स्वर्ग व मृत्यू या दोन लोकात फिरवतो. तो ईश्वर अर्जुना तुझ्या हृदयात आहे. देहासंबंधी अभिमान न धरता मी अशी जी सामान्य स्फूर्ती उत्पन्न होते तेच खरे ईश्वराचे स्वरूप आहे. मी जरी युद्ध करणार नाही असे म्हणलास तरी ती ईश्वर प्रवृत्ती तुला युद्ध करावयास प्रवृत्त करील. उत्पन्न झालेला मोह नष्ट झाला का? अर्जुन म्हणाला, हे अच्युता, तुझ्या गीतारूपे कृपाप्रसादाने माझा मोह नष्ट झाला. आत्मज्ञान प्राप्त झाले. मी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहे. मला आता आत्मस्वरूपाविषयी व कर्तव्याविषयी संदेह राहिला नाही. तरी आता मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. माझे कर्तव्य, कर्ता, क्रिया आणि फळ या त्रिपुटीसह निशेष गेले आहे. परंतु तुझ्या वाचून मला दुसरे कर्तव्य उरले नाही.
संजय म्हणाला, अशा या प्रकारे मी श्री वासुदेवाचा आणि महात्मा अर्जुनाचा हा अद्भुत रहस्यमय व रोमांचकारी संवाद ऐकला. श्री व्यासांच्या कृपेने दिव्यदृष्टी मिळाल्यामुळे मी हा परम रहस्ययुक्त गुह्ययोग सत्य योगेश्वर श्रीकृष्ण भगवंतापासून साक्षात सांगत असता ऐकला आहे. त्यामुळे माझ्याशी त्या ब्राह्मभावाची मिठी पडली, एकरूपता आली आणि मी तुपनाच्या दैत्यासह सर्व जगच ब्राह्मरूपात विरून गेलो. हे राजन, श्रीकृष्ण भगवान व अर्जुन यांच्या या रहस्ययुक्त कल्याणकारी व अद्भुत संवादाचे मला पुन्हा स्मरण होऊन मी वारंवार हर्षित होत आहे. श्रीहरीचे ते अति अद्भुत रूपी वरचेवर आठवून मला महान आश्चर्य वाटत आहे व मी पुन्हा हर्ष पावत आहे. ते जेथे योगेश्वर श्रीकृष्ण भगवान आणि जेथे धनुष्यधारी अर्जुन आहे, तेथे श्री विजय, वैभव आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे सर्व पुरुषार्थ ज्या नातामुळे सनात होतात, तो जगनायक श्रीकृष्ण जेथे तेथे लक्ष्मी असते. लक्ष्मी जेथे असते तेथे सर्व सिद्धी असतात. महाभारताचे सार सर्वस्व म्हणजे 700 श्लोकांची गीता. जो पुरुष काया वाचा मनाने या गीता देवीचा सेवक होईल, त्याला ही गीता स्वानंद साम्राज्याचा राजा करते. संतांच्या संगतीत गीताशास्त्राचे श्रवण करावे. हा माझा ग्रंथ नाही, तर माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांचा खरोखर हा महिमा आहे, हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. श्रोत्यांनो, त्यांच्या कृपेने हे ऐश्वर्य आहे. आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गैनीनाथ व निवृत्तीनाथ असा ही ज्ञानोपदेशाचा संप्रदाय आमच्यापर्यंत प्राप्त झाला. या ग्रंथात उणे जे काही असेल ते तुम्ही श्रोत्यांनी मातेच्या प्रेमगुणाने सहन करावे. आता ग्रंथसिद्धीनंतर विश्वरूप देवाने माझ्या या वाघ यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला प्रसादाने दान द्यावे. दृष्टांचा कुटीलपणा जावो, त्यांची सत्कर्मात आवड वाढो, प्राणीमात्राचा एकमेकांशी अंतकरणापासून स्नेहभाव जडो, पापाचा अंधकार जावो, विश्व स्वधर्मरूपी सूर्याने प्रकाशित हो. जो प्राणी सत्य, प्रिय, हितकर विषयाची इच्छा करील त्याला ते प्राप्त हो. सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारा ईश्वर निष्ठभूतांचा समुदाय नास्तिकपणांचे अमांगल्य घालवण्याकरता या भूमंडळावर सर्व भूतांना अखंड भेटो. जे संत कल्पतरूचे चालते उद्यान आहेत, जे चिंतामणीचे सचेतन गाव आहे, जे अमृताचे बोलते समुद्र आहेत, जे अकलंकरहित चंद्रमा आहेत, जे उष्णतारहित सूर्य आहेत, ते सज्जन सर्वांना सर्वकाळ प्रिय होत. सर्व सुखाने पूर्ण होऊन तिन्ही लोकांनी आदिपुरुष परमात्म्याच्या ठाई अखंड भक्ती ठेवावी. विशेष करून या मृत्यूलोकात या ग्रंथाचे पठण, श्रवण आणि अर्थ ज्ञान संपादन हे त्यांचे उपजीवन आहे. अशा लोकांचे ऐहिक पारलौकिक जीवन विजय हो अशी प्रार्थना केल्यानंतर निवृत्तीनाथ संतुष्ट झाले व म्हणाले, हा आमचा दानाचा प्रसाद अवश्य होईल. या वराने श्री ज्ञानदेव सुखी संतुष्ट झाले. याप्रमाणे कलियुगात आणि महाराष्ट्र देशात श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर जे एक पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र आहे, त्या नेवाशात जगातील सर्व जीवांचा पालक श्री महालया म्हणजे मोहिनीराज आहे. तेथे यदुवंशांची शोभा व सर्व कलांचे राहण्याचे ठिकाण, जो पृथ्वीपती श्रीरामचंद्र तो न्यायाने राज्य करीत होता, तेथे आदिनाथ शंकर यांच्या परंपरेत उत्पन्न झालेला श्री निवृत्तीनाथ शिष्य जो ज्ञानदेव, त्याने गीतेवर देशी भाषेचा म्हणजे मराठी भाषेचा अलंकार चढवला. याप्रमाणे श्री भरतरूपी गावात भीष्म नावाच्या प्रसिद्ध पर्वात श्रीकृष्ण अर्जुनाने जो चांगला संवाद केला. श्रोत्यांनो, लक्ष द्या, कुठे संवाद केला आहे तो. याप्रमाणे श्री भरतरूपी गावात भीष्म नावाच्या प्रसिद्ध पर्वात श्रीकृष्ण अर्जुनाने जो चांगला संवाद केला, तो उपनिषदांचे सार आहे व सर्व शास्त्रांचे माहेर आहे व परमहंस रूपी राजहंसांनी सेवन करण्याचे मानसरोवर आहे. त्या गीतेचा 18वा अध्याय कळस आहे.
तो येथे पूर्ण झाला आहे असे श्री निवृत्तीनाथांचे दास ज्ञानदेव म्हणतात. या ग्रंथाच्या पुण्यरूपी संपत्तीने सर्व भूतांनी सर्व सुखांनी उत्तरोत्तर संपूर्ण व्हावे. शके 1212 चालू होते तेव्हा ज्ञानदेवाने टीका केली व सच्चिदानंद बाबा या टीकेचा पूज्य बुद्धीने लेखक झाला. श्री ज्ञानेश्वरांचे संशोधन केल्यानंतर श्री संत एकनाथ महाराजांनी श्री ज्ञानेश्वरी संबंधाने लिहिलेल्या वह्याचा अर्थ शके 1506 मध्ये तारण नाम संवत्सरात जनार्दनांचे शिष्य एकनाथ महाराजांनी गीतेवरील टीका श्री ज्ञानेश्वरी तिची प्रत अत्यंत पूज्य बुद्धीने शुद्ध केली. या ज्ञानेश्वरी ग्रंथ मुळातच अतिशुद्ध आहे, परंतु लोकांच्या पोत्यांतील पाठभेदामुळे हा ग्रंथ कोटे अशुद्ध झाला होता. त्याचे संशोधन करून याप्रमाणे ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. ज्यांची गीतेची टीका वाचली असता अति भाविक व गीतेचा अर्थ जाणण्याची इच्छा करणाऱ्यांनी गीतार्थाचे ज्ञान होते त्या निष्कलंक ज्ञानेश्वरांना माझा नमस्कार असो. भाद्रपद महिन्यात बहुत काळाने येणारी कपिला षष्ठीची चांगली पर्वणी होती. त्या दिवशी गोदावरीच्या किनाऱ्यावर पैठण गावी हे शुद्ध प्रत लिहिण्याचे काम पूर्ण झाले. ओम श्री सच्चिदानंद अर्पणमस्तु. अध्याय 18 समाप्त झाला. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज जी, गोपाळकृष्ण महाराज जी, सांबेश्वर महादेव कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शं साईनाथाय नमः. ज्ञानेश्वर महाराज की जय. तर श्रोते हो, ही ज्ञानेश्वरी इथे समाप्त झालेली आहे. ह्या व्हिडिओमध्ये 18 अध्याय पूर्ण झालेले आहेत. तुम्ही याचा लाभ घ्यावा ही माझी विनंती आहे. धन्यवाद.